नमस्कार मित्रांनो राज्यातील माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत सर्वात मोठे बदल या ठिकाणी करण्यात आलेले आहे। तर मित्रांनो यामध्ये तारखेमध्ये देखील वाढ करण्यात आली असून नवीन तारीख या ठिकाणी जाहीर करण्यात आली आहे। तर मित्रांनो या ठिकाणी उत्पन्नामध्ये, जमिनीमध्ये तसेच वयोमर्यादेमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली असून नवीन शासन निर्णय, नवीन परिपत्रक देखील सरकारच्या माध्यमातून काढण्यात आले। तर मित्रांनो सविस्तर विश्लेषणासहित माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तुम्ही जर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल किंवा नवीन असाल तर आपल्या मराठी केंद्र या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून असेच नवीन अपडेट तुम्हाला चॅनलच्या माध्यमातून वेळोवेळी मिळत राहतील। तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या संदर्भात निवेदन करू इच्छितो असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे। तर मित्रांनो पहिला पॉईंट या ठिकाणी बदलण्यात आला आहे। पहिला मुद्दा म्हणजे तुम्ही पाहू शकता, सदर योजनेमध्ये अर्ज करण्याची मुदत ही दिनांक 1 जुलै 2024 ते 15 जुलै 2024 पर्यंत ठेवण्यात आली होती। या मर्यादेमध्ये सुधारणा करण्यात येत असून आता सदर मुदत ही 2 महिने ठेवण्यात येत असून ती दिनांक 31 ऑगस्ट 2024 पर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज करता येणार आहे। तसेच दिनांक 31 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना दिनांक 1 जुलै 2024 पासून दरमहा ₹1500 आर्थिक लाभ या ठिकाणी देण्यात येणार आहे। तर मित्रांनो दुसरा मुद्दा या ठिकाणी बदलण्यात आला आहे, तो म्हणजे या योजनेच्या पात्रतेमध्ये आदिवास प्रमाणपत्र आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले होते, परंतु आता लाभार्थी महिलेकडे आदिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याऐवजी तुम्ही 15 वर्षापूर्वीचं रेशन कार्ड असेल किंवा मतदार ओळखपत्र असेल किंवा शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र, त्याला आपण TC म्हणतो, किंवा जन्म दाखला, या 4 ओळखपत्रापैकी तुम्ही कोणतंही एक ओळखपत्र या ठिकाणी ग्राह्य धरू शकता किंवा जोडू शकता। तर मित्रांनो यामध्ये महत्त्वाची अट म्हणजे तिसरा मुद्दा आहे, तो म्हणजे या सदर योजनेमधून 5 एकर शेतीची अट या ठिकाणी पूर्णपणे वगळण्यात आलेली आहे। आणि मित्रांनो चौथा पॉईंट आहे, तो म्हणजे सदर योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांचा वयोगट हा 21 ते 60 वर्ष या ठिकाणी ठेवण्यात आला होता, परंतु वयोगट आता 21 ते 65 वर्षापर्यंत या ठिकाणी वाढवण्यात आला आहे। तर मित्रांनो पाचवा मुद्दा म्हणजे परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील आदिवासी असणाऱ्या पुरुषांबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचे जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला, त्याला आपण TC म्हणतो, किंवा आदिवासी प्रमाणपत्र या ठिकाणी ग्राह्य धरण्यात येणार आहे। आणि मित्रांनो सहावा मुद्दा म्हणजे ₹2.5 लाख उत्पन्न दाखला उपलब्ध नसेल तर ज्या कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड उपलब्ध असेल त्यांना उत्पन्नाचा दाखला या ठिकाणी देण्याची गरज नाही, उत्पन्नाचा दाखला काढण्याची गरज नाही। तर मित्रांनो सहावा मुद्दा म्हणजे तुमच्याकडे जर 2.5 लाख उत्पन्नाचा दाखला उपलब्ध नसेल तर तुम्ही ज्या कुटुंबाकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड आहे अशा कुटुंबांना उत्पन्नाच्या दाखल्यातून पूर्णपणे या ठिकाणी सूट देण्यात येत आहे असं या ठिकाणी सांगण्यात आलं आहे। तर मित्रांनो महत्त्वाचा आणि सातवा मुद्दा म्हणजे सदर योजनेमध्ये कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला सुद्धा या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे। तर मित्रांनो तुमच्या घरामध्ये जर एखादी अविवाहित मुलगी असेल तर तिला सुद्धा याचा लाभ मिळणार आहे, परंतु कोणत्याही एकाच मुलीला या ठिकाणी लाभ मिळणार आहेत। तर मित्रांनो अशा प्रकारचं हे नवीन परिपत्रक शासनाच्या माध्यमातून जारी करण्यात आलं आहे। याची संपूर्ण सविस्तर सखोल विश्लेषणासहित माहिती आपण या ठिकाणी पाहिलेली आहे। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा। अशाच नवीन व्हिडिओसाठी मराठी केंद्र चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर धन्यवाद मित्रांनो, पुन्हा भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।